नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, जिल्हा परिषदेच्या समितीमध्ये सर्वात महत्त्वाची समिती खालीलपैकी कोणती असते? जिल्हा परिषदेच्या समितीमध्ये सर्वात महत्त्वाची समिती खालीलपैकी कोणती असते? तर ऑप्शन क्रमांक एक अर्थ समिती असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? जिम कॉर्बेट नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक एक जिम कॉर्बेट नॅशनल पार्क उत्तराखंड या राज्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, बांगलादेश कोणत्या वर्षी वेगळा देश म्हणून अस्तित्वात आला? बांगलादेश कोणत्या वर्षी वेगळा देश म्हणून अस्तित्वात आला? तर ऑप्शन क्रमांक तीन 1971 बांगलादेश हा वेगळा देश म्हणून अस्तित्वात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी कोणते शब्द राष्ट्रीय चिन्हामध्ये वापरलेले आहेत? खालीलपैकी कोणते शब्द राष्ट्रीय चिन्हामध्ये वापरलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक दोन सत्यमेव जयते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, भारतामधील प्रसिद्ध धबधबे व राज्य यांच्या जोड्यांपैकी चुकीची जोडी ओळखा. भारतामधील प्रसिद्ध धबधबे व राज्य यांच्या जोड्यांमधील चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक एक दूधसागर गोवा, ऑप्शन क्रमांक दोन चित्रकूट छत्तीसगड, ऑप्शन क्रमांक तीन शिवसमुद्रम तामिळनाडू, तर ऑप्शन क्रमांक चार पुनासा राजस्थान, तर ऑप्शन क्रमांक तीन शिवसमुद्रम तामिळनाडू ही आपली चुकीची जोडी होईल. प्रश्न क्रमांक सहावा, खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्राला उत्तर भारतापासून वेगळे करते? खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्राला उत्तर भारतापासून वेगळे करते? तर ऑप्शन क्रमांक एक नर्मदा ही नदी महाराष्ट्राला उत्तर भारतापासून वेगळे करते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक सातवा, मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर ऑप्शन क्रमांक एक 1857 या वर्षी मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली होती. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक आठवा, जगामधील सर्वात मोठ्या नदीचे नाव काय आहे? जगामधील सर्वात मोठ्या नदीचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक एक ॲमेझॉन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक नववा, गोदावरी आणि प्राणहिता यांचा संगम खालीलपैकी कुठे होतो? गोदावरी आणि प्राणहिता यांचा संगम खालीलपैकी कुठे होतो? तर ऑप्शन क्रमांक चार गोदावरी व प्राणहिता यांचा संगम सिरोंचा या ठिकाणी होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली? चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना कधी घडली? तर ऑप्शन क्रमांक तीन चौरी चौरा येथील हिंसाचाराची घटना ही 1922 यावर्षी घडली. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, चांदोली धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? चांदोली धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक तीन चांदोली धरण हे वारणा नदीवर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, नावाशेवा हे अत्याधुनिक बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? नावाशेवा हे अत्याधुनिक बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक दोन रायगड जिल्ह्यामध्ये नावाशेवा हे अत्याधुनिक बंदर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, शेतीचे अवजारे व ऑइल इंजन साठी प्रसिद्ध असलेले किर्लोस्कर वाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? शेतीचे अवजारे व ऑइल इंजनसाठी प्रसिद्ध असलेले किर्लोस्कर वाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक तीन सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, भारताचा घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत? भारताचा घटना दुरुस्तीचे अधिकार कोणाला आहेत? तर ऑप्शन क्रमांक तीन भारताच्या घटना दुरुस्तीचे अधिकार कायदेमंडळ म्हणजेच संसद ला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, चीनने भारतावर कोणत्या साली हल्ला केला होता? चीनने भारतावर कोणत्या साली हल्ला केला होता? तर ऑप्शन क्रमांक एक 1962 या साली चीनने भारतावर हल्ला केला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, हवेमध्ये कोणत्या वायूचे प्रमाण सर्वाधिक असते? हवेमध्ये कोणत्या वायूचे प्रमाण हे सर्वाधिक असते? तर ऑप्शन क्रमांक तीन
हवेमध्ये सर्वाधिक वायूचे प्रमाण हे कार्बन डायऑक्साईडचे असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17. ग्रीनपीस ही संघटना खालीलपैकी कोणत्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे? ग्रीनपीस ही संघटना खालीलपैकी कोणत्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पर्यावरण यामध्ये कार्यरत आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18. चिखलदरा हे पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे? चिखलदरा हे पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 चिखलदरा हे पर्यटन स्थळ हे विदर्भामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19. पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा. पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा. अतिवृष्टी. तर ऑप्शन क्रमांक 4 अनावृष्टी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20. बापाने मुलीला शाळेत घातले या वाक्यामध्ये ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? बापाने मुलीला शाळेत घातले या वाक्यामध्ये ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 द्वितीय विभक्तीचा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21. गळ घालणेचा अर्थ खालीलपैकी काय आहे? गळ घालणेचा अर्थ खालीलपैकी काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 फार आग्रह करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22. माझे गाव मला फार आवडते या वाक्यामध्ये अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. माझे गाव मला फार आवडते या वाक्यामध्ये अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 नपुंसकलिंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23. हा ही हे तो ती ते हे कोणती सर्वनामे आहेत? हा ही हे तो ती ते हे कोणती सर्वनामे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 दर्शक सर्वनामे आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24. सुतोवाच करणे या वाक्यप्रचाराचा समानार्थी वाक्यप्रचार खालीलपैकी कोणता आहे? सुतोवाच करणे या वाक्यप्रचाराचा समानार्थी वाक्यप्रचार खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अनुमा करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25. भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी गुप्तहेर संस्था खालीलपैकी कोणती आहे? भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणारी गुप्तहेर संस्था खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रॉ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26. पंडित शिवकुमार शर्मा हे कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहे? पंडित शिवकुमार शर्मा हे कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 संतूर वाद्य प्रकाराशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27. मांजरा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? मांजरा ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मांजरा ही नदी गोदावरी नदीची उपनदी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? खालीलपैकी महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ब्लू मॉर्मॉन ही महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29. महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रतिरोह प्रकारचा महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30. वाळवंटीकरण रोखणारी वनस्पती खालीलपैकी कोणती आहे? वाळवंटीकरण रोखणारी वनस्पती खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वाळवंटीकरण रोखणारी वनस्पती ही जोजोबा ही आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31. खालीलपैकी कोणता खंड हा कांगारूचा खंड म्हणून ओळखला जातो? खालीलपैकी कोणता खंड हा कांगारूचा खंड म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 कांगारूचा खंड हा ऑस्ट्रेलिया खंडाला ओळखला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32. टचस्क्रीन हे खालीलपैकी कोणते डिव्हाइस आहे? टचस्क्रीन हे खालीलपैकी कोणते डिव्हाइस आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इनपुट आउटपुट प्रकारचे डिव्हाइस आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33. भूछत्र आणि पेनिसिलियम हे आहेत. भूछत्र आणि पेनिसिलियम हे डॅश डॅश आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 कवक आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34. किबितू हे ठिकाण
कोणत्या राज्यात आहे? किबितू हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 किबितू हे ठिकाण अरुणाचल प्रदेशात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 गंगा नदी ही कोणत्या राज्यामधून वाहते? गंगा नदी ही कोणत्या राज्यामधून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तराखंड, ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश व बिहार, ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मद्यपानामुळे डॅश डॅश अभाव निर्माण होतो. मद्यपानामुळे डॅश डॅश अभाव निर्माण होतो. तर ऑप्शन क्रमांक 2 नायसिन अभाव निर्माण होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पित्तरस खालीलपैकी कुठे तयार होतो? पित्तरस खालीलपैकी कुठे तयार होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 पित्तरस हे यकृत या ठिकाणी तयार होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा उठाव कोणत्या पिकाशी संबंधित होता? चंपारण्यामधील शेतकऱ्यांचा उठाव कोणत्या पिकाशी संबंधित होता? तर ऑप्शन क्रमांक 3 नीळ या उत्पादनाशी होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 महाराष्ट्रातून लोकसभेवर किती खासदार निवडले जातात? महाराष्ट्रातून लोकसभेवर किती खासदार निवडले जातात? तर ऑप्शन क्रमांक 4 48 खासदार महाराष्ट्रातून निवडले जातात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 भात संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे? भात संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भात संशोधन केंद्र हे कर्जत या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 महाराष्ट्रामध्ये किती ज्योतिर्लिंग आहेत? महाराष्ट्रामध्ये किती ज्योतिर्लिंग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 5 ज्योतिर्लिंग आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 उमरान व मेहरून या जातीच्या बोरासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? उमरान व मेहरून या जातीच्या बोरासाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जळगाव जिल्हा प्रसिद्ध आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले? उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई येथे चालवले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 केक व पाव हलके व सच्छिद्र बनवण्यासाठी डॅश डॅश उपयोग करतात. केक व पाव हलके व सच्छिद्र बनवण्यासाठी डॅश डॅशचा उपयोग करतात. तर ऑप्शन क्रमांक 3 सोडियम बायकार्बोनेटचा उपयोग करतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 देशात 1953 मध्ये मागासवर्गीयांसाठी पहिला आयोग डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली नेण्यात आला. देशात 1953 मध्ये मागासवर्गीयांसाठी पहिला आयोग डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली नेण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक 3 काका कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली नेण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 देशामध्ये नैसर्गिक रेशीम उत्पादनामध्ये कोणत्या राज्याचा सर्वाधिक वाटा आहे? देशामध्ये नैसर्गिक रेशीम उत्पादनामध्ये कोणत्या राज्याचा सर्वाधिक वाटा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटक राज्याचा सर्वाधिक वाटा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 तोरणामाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तोरणामाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तोरणामाळचे पठार नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आसाम राज्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 स्ट्रेप्टोमायसिन हे औषध कोणत्या रोगावर हवी आहे? स्ट्रेप्टोमायसिन हे औषध कोणत्या रोगावर हवी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 क्षयरोग यावर प्रभावी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 खालीलपैकी कोणत्या कलमातील तरतुदीनुसार भारतरत्न व पद्म पुरस्कार प्रदान केले जातात? खालीलपैकी कोणत्या कलमातील तरतुदीनुसार भारतरत्न व पद्म पुरस्कार प्रदान केले जातात? तर ऑप्शन क्रमांक 1 कलम 18 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 भारतात एकूण रामसर स्थळ किती आहेत? भारतात एकूण रामसर स्थळ किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 75 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 भारतात सर्वाधिक जास्त रामसर स्थळ कोणत्या राज्यात आहे? भारतात सर्वाधिक जास्त रामसर स्थळ कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 फाळणी दुःखद स्मृती दिन कधी साजरा केला जातो? फाळणी दुःखद दिन स्मृती दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 14 ऑगस्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 4, सध्याचे केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत? सध्याचे केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4, अमित शहा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, तपासात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील डॅश डॅश पोलिसांना केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर झाले आहेत. तपासात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील डॅश डॅश पोलिसांना केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर झाले. तर ऑप्शन क्रमांक 3, 11 पदक जाहीर झाले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 1, 1878 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, डॅश डॅश यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला आहे. डॅश डॅश यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3, शशी थरूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, आजवर राज्यसभेवर निवडून आलेल्या सदस्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. आजवर राज्यसभेवर निवडून आलेल्या सदस्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. तर ऑप्शन क्रमांक 2, 4 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्राचे गृहमंत्री खालीलपैकी कोण आहेत? महाराष्ट्राचे गृहमंत्री खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोण आहेत? महाराष्ट्राचे महसूल मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, राधाकृष्ण विखे पाटील हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, देशातील पहिला हर घर जल प्रमाणित जिल्हा कोणता? देशातील पहिला हर घर जल प्रमाणित जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3, बुरहानपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, सतीश धवन अवकाश केंद्र श्रीहरिकोटा हे कोणत्या राज्यात आहे? सतीश धवन अवकाश केंद्र श्रीहरिकोटा हे कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, कर्नाटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, भारतीय धवल क्रांतीचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? भारतीय धवल क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2, वर्गीस कुरियन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, सदैव अटल हे समाधीस्थळ कोणाचे आहे? सदैव अटल हे समाधीस्थळ कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, अटल बिहारी वाजपेयी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3, 1857 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, प्रार्थना समाजाची स्थापना केव्हा करण्यात आली? प्रार्थना समाजाची स्थापना केव्हा करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1, 1867 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार कोणत्या कलमानुसार लागू केला जातो? घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार कोणत्या कलमानुसार लागू केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3, 32 कलमानुसार केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र कुठे उभारण्यात आले? भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र कुठे उभारण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 3, तारापूर येथे उभारण्यात आले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण नाही? तर ऑप्शन क्रमांक 3, अचलपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, जैतापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? जैतापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, कोकण रेल्वे खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? कोकण रेल्वे खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4, 1998 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, उजनी धरणाच्या जलाशयामध्ये डॅश डॅश हे पक्षी आढळतात. उजनी धरणाच्या जलाशयामध्ये डॅश डॅश हे पक्षी आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 4, फ्लोमिंगो हे पक्षी आढळतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24, सर्वोच्च न्यायालयाचे 49वे सरन्यायाधीश कोण होणार आहे? सर्वोच्च न्यायालयाचे 49वे
सरन्यायाधीश कोण होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 उदय लळित हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 विधान परिषद विरोधी पक्षनेते खालीलपैकी कोण आहेत? विधान परिषद विरोधी पक्षनेते खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 अंबादास दानवे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? नीती आयोगाचे उपाध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 सुमन बेरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पंतप्रधान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 नीती आयोगाचे सीईओ कोण आहेत? नीती आयोगाचे सीईओ कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 परमेश्वरन अय्यर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 स्टॅच्यू ऑफ नॉलेज कोणाच्या पुतळ्यास संबोधले जाते? स्टॅच्यू ऑफ नॉलेज कोणाच्या पुतळ्यास संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणाच्या पुतळ्यास संबोधले जाते? स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणाच्या पुतळ्यास संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 सरदार वल्लभभाई पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 स्टॅच्यू ऑफ नॉलेज खालीलपैकी कुठे आहे? स्टॅच्यू ऑफ नॉलेज खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 लातूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 सलग 13 T20 जिंकणारा जगातील पहिला कर्णधार कोण ठरला? सलग 13 T20 जिंकणारा जगातील पहिला कर्णधार कोण ठरला? तर ऑप्शन क्रमांक 3 रोहित शर्मा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 देशातील दहशतवादी घटनांचा तपास करणारी केंद्रीय यंत्रणा कोणते? देशातील दहशतवादी घटनांचा तपास करणारी केंद्रीय यंत्रणा कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 NIA हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 करा किंवा मरा हा मंत्र भारतास कोणी दिला? करा किंवा मरा हा मंत्र भारतात कोणी दिला? तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा गांधी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या आयर्नमॅन वुमन खालीलपैकी कोण ठरले आहेत? महाराष्ट्र पोलीस दलातील पहिल्या आयर्नमॅन वुमन खालीलपैकी कोण ठरले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अश्विनी देवरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्रात सध्या किती रामसर स्थळे आहेत? महाराष्ट्रात सध्या किती रामसर स्थळे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतातील सर्वात खोल बंदर कोणते? भारतातील सर्वात खोल बंदर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 विशाखापट्टणम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही? भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 साम्यवादी प्रकारचे राष्ट्र नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 1942 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 हर घर जल प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले केंद्रशासित प्रदेश ठरले. हर घर जल प्रमाणपत्र मिळवणारे देशातील पहिले केंद्रशासित प्रदेश ठरले. तर ऑप्शन क्रमांक 4 दादर व नगर हवेली आणि दीव दमण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 रामसर करार कोणत्या परिसंस्थांच्या संवर्धनाशी निगडित आहे? रामसर करार कोणत्या संवर्धनाशी निगडित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पाणथळ प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला राज्य कोणते? सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 द गोल्डन बोट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? द गोल्डन बोट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 रवींद्रनाथ टागोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारतातील पहिली डबल डेक्कन इलेक्ट्रॉनिक बस कोणत्या शहरात सुरू झाली? भारतातील पहिली डबल डेक्कन इलेक्ट्रॉनिक बस कोणत्या शहरात सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 भारतातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा कुठे सुरू झाली? भारतातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा कुठे सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भारतातील पहिली मोनोरेल कुठे सुरू झाली? भारतातील पहिली मोनोरेल कुठे सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47
खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील रामसर स्थळ नाही? खालीलपैकी कोणते महाराष्ट्रातील रामसर स्थळ नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 चिल्का सरोवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 उस्ताद बिस्मिल्ला खान हे कोणत्या वाद्याशी संबंधित होते? उस्ताद बिस्मिल्ला खान हे कोणत्या वाद्यांशी संबंधित होते? तर ऑप्शन क्रमांक 3 शहनाई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 कोयना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 2023 हे प्रवासी भारतीय संमेलन कुठे आयोजित केली आहे? 2023 हे प्रवासी भारतीय संमेलन कुठे आयोजित केली गेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 इंदोर हे आपले करेक्ट आन्सर होईल.